नमस्कार सर. हा हा नमस्कार. त्याचबरोबर श्रोत्यांनाही माझा नमस्कार. मराठी दर्शन यूट्यूब चॅनलवर आपली मालिका सुरू आहे, भारतीय मातृदेवतांचा इतिहास. आजपर्यंत आपण 25 भाग पूर्ण केले आहेत, तर 26 भाग पूर्ण केले आहेत. 26व्या भागात आपण विनायकी या मातृदेवतेबद्दल जाणून घेतलं आणि गौरी गणपतीचे दिवस असल्यानं अशोक राणा सरांनी सांगितलं होतं की आपण पुढच्या भागामध्ये महालक्ष्म्या या मातृदेवतांबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हे पॉडकास्ट तर तुम्ही बघतच आहात, त्याचबरोबर सरांची पुस्तकं दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, ऑनलाईन ती तुम्ही मागवू शकता. सणांची सत्यकथा, दैवतांची सत्यकथा, असत्याची सत्यकथा, आदिमाया, त्याचबरोबर भारतीय मातृदेवता, त्याचबरोबर गणपतींची ही पुस्तकं मागच्या वेळेस सरांनी जी 2 सांगितली तीही तुम्ही वाचा. त्यावर चिकित्सक बुद्धीनं विचार करा. ती गणपतीची पुस्तकं आहेत गणेश, गंगा आणि गृत्स्यमद आणि महात्मा फुले यांचा गणपती. हे पुस्तकं कोणतं प्रकाशन सर तुम्ही सांगितलं होतं? पहिलं जे गणेश गंगा गृत्स्यमद जे आहे ते जगद्गुरु संत तुकोबाराय साहित्य परिषद प्रकाशनाचं आहे. ओके. आणखी हे जे आता तुम्ही सांगितलं महात्मा फुले गणपती सनय प्रकाशनाचं आहे. आणखी गणपतीवर 3 पुस्तकं जिजाई प्रकाशनाने काढली आहेत. ओके ओके. एक गणेश जन्माच्या कथेचा अर्थ आहे, एक बौद्ध गणपती व सरस्वती आहे आणि एक आहे विना सोंडेचा गणपती. हो हो हो. ही 3 पुस्तके आहेत. हा, तर सनई प्रकाशन आणि तुकोबाराय साहित्य परिषद यांचा संपर्क क्रमांक आम्ही भाग 26 मध्ये दिलेला आहे. त्यांना कॉल करून तुम्ही ती पुस्तकं मागवू शकता. त्याचबरोबर प्राजक्त प्रकाशन, विश्वकर्मा प्रकाशन यांचा संपर्क आम्ही वेळोवेळी देतच आहोत. सर, आज गौरी येत आहेत, महालक्ष्म्या येत आहेत, घरोघरी उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे आपण महालक्ष्म्या हा एपिसोड घेत आहोत. काय सांगता येईल महालक्ष्म्यांची माहिती? महालक्ष्म्या हा जो शब्द आहे तो प्रामुख्याने विदर्भात वापरला जातो गौरीसाठी, आणि लक्ष्म्या नावाचा शब्द हा मराठवाड्यात वापरला जातो त्यांच्यासाठी. आणि पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने कोकणामध्ये गौरी गणपती त्याला म्हणतात किंवा गौरीच म्हणतात. तर आपण गौरी हा जो भाग आहे तो घेतला होता तेव्हा पार्वतीचं एक नाव आहे असं त्यात म्हटलं. ती गोष्ट गौरी स्वतंत्र मातृदेवता आहे असाही निष्कर्ष त्या माझ्या लेखनातून निर्माण झालाय. त्यामुळे गौरी आणि पार्वतीचं नातं जर जुळलं, पण ज्येष्ठा गौरीचा पार्वतीशी काही संबंध आहे काय हे आपण या ठिकाणी पाहूया. गौरी पूजनाच्या ज्या महाराष्ट्रातल्या परंपरा आहेत त्यानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन. आता शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतर येणारा जो पंधरवडा आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. शुक्ल म्हणजे पांढरा, श्वेत, आणि म्हणून त्याला शुद्ध असंही म्हणतात. आणि मग अमावस्या पुन्हा जी येते पौर्णिमेनंतरची त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. गौरी ज्या आपल्याकडे येतात त्या गणपती सोबत येतात म्हणून त्याला गौरी गणपती आपण म्हणतो. आणि ज्येष्ठ नक्षत्र या काळात असतं म्हणून त्याचं पूजन करणं आणि मूळ नक्षत्र जे नंतर येतं त्यात त्याचं विसर्जन केलं जातं. अशा तऱ्हेने 3 दिवस या व्रतामध्ये गौरी आपल्या घरी मुक्कामी असल्याचा आनंद कुटुंबातील साऱ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. आता काही ठिकाणी मात्र वेगवेगळ्या तिथी आहेत ह्या गौरीच्या. महाराष्ट्रात जसं भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजे आज, सप्तमीला म्हणजे आज किंवा अष्टमीला, तर दक्षिण भारतात भाद्रपद शुद्ध तृतीयेला गौरीचं आगमन होतं. महाराष्ट्रात चैत्र मासात ही गौरीची पूजा आणि हळदी कुंकवाचा समारंभ होतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर अक्षय तृतीयेपर्यंत गौरीचं पूजन केलं जातं. म्हणजे महाराष्ट्राची एक परंपरा आहे. राजस्थानात कुमारिका व सौभाग्यवती स्त्रियांचा गणगौर हा उत्सव याच काळात होतो. गणगौर या शब्दामधील गण या शब्दाची योजना शिवाकरिता, तर गौर हा शब्द पार्वतीसाठी वापरण्यात येतो. महाराष्ट्रात भाद्रपद मासात येणारी गौरी ही गणपतीची आई पार्वती म्हणून पूजली जाते आणि गौरी गणपती हा उत्सव मायलेकांचा उत्सव म्हणून साजरा होतो. परंतु गणपतीच्या आगमनाच्या 1 दिवस आधी येणारी हरतालिका किंवा काजळती, आपण गौरी या भागामध्ये त्याविषयी माहिती पाहिली होती. हा जर सण किंवा स्त्रियांसाठी प्रामुख्याने केलेलं एक व्रत
ते पार्वतीच्या सन्माना प्रित्यर्थ साजरी केली असताना पुन्हा 4 दिवसांनी येणारी गौरी पार्वतीच असावी हे संयुक्ती वाटत नाही. म्हणून गौरी पूजनाच्या स्वरूपावरून या शंकेचं निरसन होतं. म्हणजे आपण आता जे गौरी पूजन करतो त्यावरून आपल्याला त्याचं स्वरूप कळतं. आता गौरी आणि महालक्ष्म्या एकच म्हणजे मातृदेवता एकच आहे सर, बरोबर? मग आता महालक्ष्म्या 2 असतात सर, ते 2 कशासाठी असतात? हा फार महत्वाचा भाग आहे. आता आपल्याकडे कसं आहे की महालक्ष्मी हा शब्द पार्वतीसाठी वापरण्यात येतो. म्हणजे तंत्र संप्रदायामध्ये महा हा शब्द जो येतो तो प्रामुख्याने त्या दैवतांचं तंत्र संप्रदायात विलिनीकरण किंवा तंत्र संप्रदायाने त्याला स्वीकारणं या अर्थाचा तो शब्द आहे. तर अनेक लोक लक्ष्मी हा जो शब्द आहे प्रामुख्याने विष्णू पत्नीसाठी वापरण्यात येतो, तर तिच्यासाठी महालक्ष्मी वापरला जातो असा एक समज आहे. जसं कोल्हापूरला अंबाबाई आहे. अंबाबाई ही जलदेवता आहे. आपण यापूर्वी पाहिलं, तिला पद्मावती सुद्धा म्हटलंय आणि महालक्ष्मी सुद्धा तिला म्हणतात. अनेकांचा समज आहे की ती लक्ष्मी म्हणजे विष्णू पत्नी लक्ष्मी आहे. म्हणून त्या ठिकाणी काही परंपरा अशा सुरू झाल्या कोल्हापुरात की जो तिरुपती बालाजी आहे तिथून तिथे साडीचा खण वगैरे काही येतं आणि मग तिथला लाडू बालाजीचा लाडू तोच आता महालक्ष्मीला वाटावा. म्हणजे ही लक्ष्मी आणि बालाजी एकच आहे असा समज किंवा परस्परांचे संबंध आहे असा समज ह्या परंपरेने दृढ केला. पण खरं म्हटलं म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई ही पार्वती आहे. महालक्ष्मी हा शब्दाचा अर्थ पार्वती असा होतो. आता या ठिकाणी महालक्ष्मी हा शब्द असताना 2 का वापरला गेला हा तुमचा जो प्रश्न आहे. 2 का असतात? तर एकीला लक्ष्मी म्हणतात, दुसरीला महालक्ष्मी म्हणतात, हा एक भाग. एकीला गौरी म्हणतात, दुसरीला ज्येष्ठा गौरी म्हणतात. एकीला कनिष्ठा म्हणतात, एकीला ज्येष्ठा म्हणतात. ज्येष्ठा हा शब्द श्रेष्ठ किंवा मोठी या अर्थाने आहे. 2 प्रकारच्या ह्या मूर्ती बसवल्या जातात, पण त्या मागची कारणं काही कोणी सांगत नाही. कारण हे आहे की सिंधू संस्कृतीतली जी पहिली मातृदेवता आद्य मातृदेवता तिला म्हणतात, तर तिचं नाव आहे ज्येष्ठा. निवृत्तीला दिलेलं ते नाव आहे निवृत्ती. या भागात आपण याविषयी माहिती पाहिली आहे आणि तिला ज्येष्ठा म्हटलंय, ती मोठी असल्यामुळे. पण तिचं जे आहे रूप ते थोडंसं विकृत किंवा नकारात्मक करून कनिष्ठा नावाची जी दुसरी मातृदेवता तिच्यापासून तयार करण्यात आली कालांतराने. तिला लक्ष्मी म्हटलं आणि ज्येष्ठेला अलक्ष्मी म्हटलं. तर लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा 2 मातृदेवतांची पूजा किंवा ज्येष्ठेच्या 2 रूपाची पूजा अशा तऱ्हेने घराघरात होते आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला फारशी नाही म्हणून तिला गौरी म्हणून आपण आपलं सातवन किंवा आपली बोळवण करून घेतो. सर, गौरीचं आता पूजन होतंय, त्या गौरी पूजनाचं स्वरूप जरा तुमच्याकडून ऐकायचं होतं, ते कसं सांगता येईल? आता गौरी पूजनाचे ज्या परंपरा आहे महाराष्ट्रातल्या परंपरा त्या प्रामुख्याने जास्त प्रचलित आहे आणि राजस्थानमधल्या परंपरांची माहिती पाहूच आपण नंतर. पण आपल्याकडे जी गौरी जे बसवतात म्हणजे आता जो आजचा दिवस आहे म्हणजे भाद्रपद शुद्ध सप्तमी किंवा अष्टमी 2 पैकी एक कोणता तरी दिवस असा निवडतात आणि धातूची मातीची गौरी किंवा कागदावर देवीचं चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे 5 लहान खंड आणतात आणि त्यांना गौरी समजून पूजा केली जाते. ही परंपरा कोकणात आहे आणि बहुजन समाजातली जी परंपरा आहे ही कुळाचार म्हणून केली जाते. तर यात मातीची नवीन 5 लहान मडकी आणून त्यात हळदीने रंगवलेला दोरा, 5 खोबऱ्याच्या वाट्या आणि खारका घालून त्यांची उतरंड रचतात आणि त्यांच्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. अशा 2 प्रतिमा तयार करून त्यांची पूजा करतात. 3ऱ्या दिवशी त्या मडक्यातील दोरे व खारी खोबरं काढून त्याचे तुकडे त्या दोऱ्यात बांधतात. नंतर तो दोरा सुवासिनी व मुलं आपल्या गळ्यात बांधतात. काही दिवसांनी आपल्या सोयीने ते दोरे काढून दुधात भिजून शेतात पुरतात. म्हणजे अशा तऱ्हेने शेतीच्या सुफलीकरणाचा हा विधी आहे असं यातून दिसतं. आता गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत तर त्यानुसार काही ठिकाणी कुमारिका सुवासिक फुलं येणाऱ्या एखाद्या वनस्पतीची रोपं उपटून त्यांच्याद्वारे गौरी बनवतात. नंतर त्यांना मिरवत घरी आणतात. घराच्या दारात आल्यावर त्यांच्यावरून तांदूळ पाणी ओवाळतात. त्यानंतर त्यांना प्रत्येक घराच्या खोलीत नेतात आणि गौरी हातात घेतलेल्या कुमारिकाला घर मालकीण म्हणते, गौरी गौरी कुठे आलात आणि तुम्हाला इथे काय दिसतं असे 2 प्रश्न विचारते. या प्रश्नाचे उत्तर देताना ती कुमारिका घराच्या वैभवाचं वर्णन करते
घराची मालकीण हे ऐकून त्या गौरींना सोन्याच्या पावलांनी या व कायमच्या इथेच राहा असं सांगते. नंतर रोपांच्या त्या जोडग्यांना स्त्री मूर्तीचा आकार देतात व त्यावर मुखवटा बसवतात. अशी एक परंपरा पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात आहे आणि इतरही ठिकाणी आहे. फक्त आता हे गौरी कशी बनवतात, प्रत्येक ठिकाणी ती वेगळी बनवतात. तर गौरीच्या अशा रूपाची दुसऱ्या दिवशी पूजा करून त्यांना मोदकांचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर सुवासिनी आपल्या उंचीच्या 16 पट लांब दोरा घेऊन त्यांचा गुंडा करून गौरीपुढे ठेवतात व त्याची पूजा करतात. रात्रभर स्त्रिया व मुली जागरण करून तिसऱ्या दिवशी गौरीची पूजा केल्यावर स्वतःच्या गुंड्याला 16 गाठी देऊन त्याची पूजा करतात. त्यानंतर तो गुंडा हळदीने रंगून त्याला त्यातला दोरा सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात. तो गुंडा नवं पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात. ह्याही परंपरेत आपल्याला दिसतं की हा सण प्रामुख्याने शेतीच्या सुफलीकरणाचा, म्हणजे शेती चांगल्यापैकी पिकली पाहिजे, पिकं चांगली आली पाहिजे, यासाठी हा सण केला जातो असं या प्रथेवरून दिसतं. आश्विन वद्य अष्टमीला, म्हणजे आता आश्विन महिन्यातली जी अष्टमी, म्हणजे साधारणतः ही अष्टमी येते अमावस्येनंतर, तर तिला पौर्णिमेनंतर कोजागिरी पौर्णिमेनंतर, तर त्याला गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्याला महालक्ष्मी असं मानलं जातं. ही एक परंपरा आहे. तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन नदीत केल्यावर तेथील थोडी वाळू घरी आणतात. तिला सर्व घरभर व परसातल्या झाडावर टाकतात. असं केल्याने घरात सौख्य व समृद्धी लाभते, तसंच कीटकांपासून झाडाझुडपांचं संरक्षण होतं, अशी समजूत आहे. गौरी पूजनाच्या ह्या रीतीवरून या सणाचा संबंध शेतीच्या संरक्षणाशी तसंच धनधान्य समृद्धीशी आहे हे स्पष्ट होतं. हो. सर, विसर्जन केलंच पाहिजे का? आता आपण सांगितलं गौरीचं विसर्जन, पुढच्या वर्षी जर गौरी येत असतील तर त्याच का पुजल्या जात नाहीत, किंवा काही ठिकाणी त्या पुजल्या जातात, विसर्जन करतात फक्त नैवेद्य दाखवून, म्हणजे ते आपल्या धनधान्यात त्या ज्वारीच्या गव्हाच्या पोत्यात वगैरे असं ते ठेवतात आणि पुढच्या वर्षी परत ते त्याच गौरीचे मुखवटे वापरतात. तर काही ठिकाणी विसर्जन अशा पद्धतीने केलं जातं, काही ठिकाणी नदीत सोडलं जातं. तर काय योग्य आहे असं मला विचारायचं होतं थोडंसं. तर विसर्जनाबद्दलच्या ज्या परंपरा सुरू झाल्या त्याला कारण आपली पूजा परंपरा आहे. म्हणजे पूजा परंपरा भारतातली सर्वात जुनी परंपरा आहे. त्यानंतर यज्ञ ही संस्था भारतात आली आर्यांच्या आक्रमणासोबत आणि नंतर मग यज्ञाचं महत्व वाढलं. पण पूजेच्या परंपरेत 2 गोष्टी आहेत. एक तर रोज ज्या दैवताची पूजा आपण करतो त्याची मूर्ती ही दगडाची, धातूची, काचेची किंवा लाकडाची अशी बनवली जाते, म्हणजे जास्त काळ टिकणार. आणि काही विशिष्ट सणवार असतात, जसं हा व्रत आहे, हे व्रत आहे, गणपतीचं व्रत किंवा गौरीचं व्रत आहे, तेव्हा मग नष्ट होणाऱ्या म्हणजे मातीच्या किंवा आता गौरीच्या बाबतीत तेरड्याच्या किंवा फुलं येणाऱ्या वनस्पतीच्या मूर्ती बनवल्या जातात आणि त्यांचं विसर्जन केलं जातं. नित्य आणि नैमित्तिक अशा 2 प्रकारच्या उपासना पद्धती भारतात आहे आणि मला वाटते जगभर सुद्धा त्या आहेत. काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी नष्ट झालाय. कारण जगातल्या अनेक भागामध्ये ख्रिश्चन धर्म मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तिथे ख्रिस्ती परंपरा नव्याने आल्या आणि काही ठिकाणी इस्लाम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इस्लामी परंपरा आल्या. त्यामध्ये सर्जन विसर्जन हा प्रकार नाही. आता मी सर्जन विसर्जन शब्द वापरला, हे जे विसर्जन असतं ते सर्जनासाठी असतं, म्हणजे हे काही नष्ट होण्याकरता नसतं, त्यातून नवीन निर्माण व्हावं, म्हणजे आज नव्याने यावं. म्हणजे गणपतीच्या बाबतीत एक गणपती विसर्जन करताना एक आपण ओळ म्हणतो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आता यात लवकर या असं जरी म्हटलं असलं तरी 1 वर्षाची मर्यादा गणपतीला दिलेली आहे, पुढच्या वर्षी म्हटलंय, आणि तो येणारा हे गृहीत धरून त्याचं विसर्जन करतात. म्हणजे विसर्जन हे काही संपवण्याकरता नाही, हे नवीन निर्मितीसाठी, नवनिर्मिती किंवा त्याला सर्जन म्हणतात, तर त्या सर्जनासाठी आहे. तीच परंपरा या ठिकाणी गौरीच्या बाबतीत सुद्धा होते. आता तुम्ही म्हटलं मुखवटे, तर मुखवटे हे धातूचे असतात, बऱ्याच ठिकाणी ते मातीचे सुद्धा असतात, तर ते टिकणारे असतात, पण त्याला जपून ठेवतात, कारण ते काही विसर्जन करण्याचा अर्थ नसतो, कारण ते नष्ट होत नाही. जे नष्ट होणार असतं, तेरड्याच्या पासून केलेली महालक्ष्मी किंवा गौरी हिचं विसर्जन केलं जातं. खडे, नदीतले खडे आणतात, तर त्यांचं विसर्जन करता येतं, ते ठेवायची गरज नसते. पण मूर्तीचे मुखवटे जे असतात ते मात्र टिकणारे असल्यामुळे त्यांचं विसर्जन होत नाही, हे त्यातलं वास्तव आहे. खरं आहे सर. मी ऐकून आहे की गौरीच्या सणामध्ये 16 या अंकाला महत्व आहे, तर काय तथ्य आहे सर ते, कशामुळं असं ऐकलंय? 16 बरोबर हा एक प्रश्न महत्वाचा आहे, कारण गौरीच्या सणामध्ये काय होतं की जेवण जे दिली जातात त्यात 16 प्रकारच्या भाज्या असतात.
तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या भाज्या 16च का? तर 16 हे अंक का महत्वाचा आहे हा एक प्रश्न आहेच महत्वाचा, कारण चंद्राच्या 16 कला आहेत. त्या 16 कलांशी या 16 या आकड्याशी अंकाशी संबंध आहे. ह्या ज्या 16 कला आहेत त्यांची नावं आपण पाहूया. शंखिनी, पद्मिनी, लक्ष्मी, कामिनी, व्यपिनी, ऐश्वर्यवर्धिनी, मोदा, आश्चर्यदा, आल्हादिनी, व्यापिनी, मोहिनी, प्रभापदा, प्रदा, क्षीरवर्धिनी, वेगवर्धिनी, विकासिनी आणि 16वी जी कला आहे ती सौमिनी. या 16 कलांचं प्रतीक म्हणून 16 भाज्या आणि 16 अंकाचं महत्व या सणाशी संबंधित आहे. त्यामुळे निसर्ग क्रमाशी या सणाचा संबंध आहे, हा कुळाचार संबंध आहे हे स्पष्ट दिसतात. कारण त्या पूजेला 16 प्रकारची पत्री लागतात आणि 16 प्रकारची पक्वान नाही करावं लागतात. आणि गौरीचं आवाहन केल्यावरती 16 कलासह येते. ह्या चंद्राच्या कला त्या सगळ्या सोबत येते. त्या 27 नक्षत्रापैकी 16 नक्षत्र पूर्ण झाल्यावर 17वं नक्षत्र अनुराधा येतं. यावेळी घरी भाज्यांची रेंचेल असते, शेतीतील पीक भरभरून आलेलं असतं. या धान्य लक्ष्मीचा प्रतीक म्हणून घरी लक्ष्मीला आवाहन केलं जातं. त्यामुळे अनुराधा नक्षत्रावर गौरींना घरी आणलं जातं. असं 16 या अंकाचं महत्व आहे. खरं आहे सर. सर तुम्ही सांगितलं ज्येष्ठा व लक्ष्मी असं समजलं जातं, त्याच्याबद्दल अजून थोडं काही सांगता येईल का? ज्येष्ठा गौरी या शब्दाबद्दल. हो, तर या ठिकाणी ज्येष्ठा गौरी हा शब्द वापरात आहे ही चांगली गोष्ट आहे आपल्याला. कारण आपल्याला ज्येष्ठेचं मूळ शोधायला ती मदत होते. आपण निवृत्ती या प्रकरणामध्ये या भागामध्ये ज्येष्ठा हे तिचं निवृत्तीचं नाव आहे. ती मोठी आहे. मोठी या अर्थाने कारण भारतातली पहिली मातृदेवता आहे, आद्य मातृदेवता आहे, म्हणून ज्येष्ठा हा शब्द तर स्वीकारला. आणि एक आणखी गोष्ट महत्वाची या संदर्भात सांगण्यासाठी तिचं रूप कसं आहे, तर तिच्या रूपाबद्दल थोडंसं नकारात्मक आणि विकृत पुराणांनी केलं आहे. आणि जे विशेषतः ज्येष्ठेचे विरोधक होते त्यांनी केलं आहे. ऋग्वेदात तिच्याबद्दलची जी माहिती आहे ती विनाशाची देवता आहे, मृत्यूची देवता आहे असा उल्लेख केलाय. पण ज्येष्ठेचं जे रूप आहे ते आता मूर्तीशास्त्रामध्ये आता दृढ झालंय. म्हणजे दृढ अजून खऱ्या अर्थाने व्हायचा वेगळ्या पद्धतीने झालेला आहे. आपण विनायकीमध्ये ते पाहिलं होतं. तर हे जे जयपूर जिल्ह्यामध्ये जे रायर नावाचं जे एक पुरातत्वीय स्थळ आहे त्या ठिकाणी सापडलेली ज्येष्ठेची जी मूर्ती आहे ती हस्तीमुखी आहे. त्या हस्तीमुख म्हणजे हत्तीच्या सोंडेचं तिचं रूप हे मूर्तीशास्त्रामध्ये 2000 वर्षापूर्वी ते केलं जात होतं याचा मोठा पुरावा आढळला आहे. त्यामुळे तिचं आधीपासूनच हत्ती हे तिचं कुलचिन्ह होतं असं यातून दिसतं. आता तुम्ही लक्ष्मी म्हटलंय तर ते लक्ष्म शब्दाचा अर्थ होतो चिन्ह. आणि लक्ष्म चिन्ह म्हणजे कशाचं? सुबत्तेचं, समृद्धीचं, वैभवाचं प्रतीक म्हणून लक्ष्मी हा शब्द प्रचारात आला. हा शब्द मुळात पण लक्ष्मीला विष्णुपत्नी म्हटल्यावर मग ज्येष्ठेला बाजूला करण्याचा एक उत्सव, एक उपचार हा आपल्या दिवाळीच्या रात्री होतो. दिवाळीच्या रात्री अलक्ष्मी म्हणून ज्येष्ठेला हाकलतात आणि सुमडी वगैरे वाजून म्हणजे तिला हाकलण्याचा विधी रात्री 12 नंतर होतो, मध्यरात्रीनंतर. पण तिच्या नकारात्मक अशा परंपरा सुद्धा आहे. जसं मारबत, पुळ्याची मारबत असते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी तिला हाकलण्याचा विधी आहे. बऱ्याच ठिकाणी आहे. म्हणजे एकीकडे तिची पूजाही करायची, दुसरीकडे हाकलून द्यायचं. तर लक्ष्मी म्हणून तिचा स्वीकार भारतीय परंपरेत केला गेला. कारण 5व्या शतकामध्ये वैष्णव संप्रदाय मोठ्या प्रमाणात वाढला. गुप्त सम्राटांनी त्याला आश्रय दिला आणि विष्णू पत्नी लक्ष्मी म्हणून प्रस्थापित झाली. तेव्हा लक्ष्मीला आपण आता खूप महत्वाचं स्थान देतो. म्हणजे घरची जी स्त्री असेल तिला लक्ष्मी म्हणतात. नवीन लग्न झालेली मुलगी घरी आली तिला सुद्धा लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी हे वैभवाचं प्रतीक आहे, समृद्धीचं आहे. तसंच एक आनंदाचं, सामंजस्याचं आणि काय म्हणून त्याला आपण सुखाचं प्रतीक आहे. तर पण ज्येष्ठेला मात्र तसं मानलं जात नाही. तिला विनाशाची देवता म्हटली जाते. पण परंपरा अशी दृढ आहे, अशी पक्की आहे की शास्त्रात रूढीर बलियसी नावाचा एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये. म्हणजे शास्त्रापेक्षा रूढी कशी बलवान असते. तर या ठिकाणी जी परंपरा आहे ज्येष्ठा गौरीची त्या परंपरेत ज्येष्ठेला मात्र सन्मानाचं स्थान आहे. तिला काही हाकलल्या जाण्याची कोणती परंपरा नाही किंवा विधी नाही. अशा ज्येष्ठा आपल्या ज्येष्ठा गौरीच्या निमित्ताने किंवा ज्याला महालक्ष्मी म्हणतो त्याच्या रूपानं या ठिकाणी ती प्रस्थापित झालेली आहे असं स्पष्ट दिसतं. मी मराठी दर्शक चॅनलच्या रसिकांना सांगू इच्छितो, निवृत्ती या मातृदेवतेचा उल्लेख झाला.
एपिसोड 1 मध्ये आपण निऋती या मातृदेवतेबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. डॉक्टर अशोक राणा पॉडकास्टमध्ये भाग 1. त्याचबरोबर विनायकी या मातृदेवतेचा उल्लेख झाला. तर विनायकी भाग 26 मध्ये तुम्ही ती माहिती पाहू शकता. सर, तुम्ही सांगितलं की दिवाळीत अलक्ष्मीला बाहेर काढलं जातं घराच्या. त्याच्या पुढच्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं का? मग नंतर लक्ष्मीपूजन? नाही, लक्ष्मीपूजन झाल्यावर तिला काढलं जातं. लक्ष्मी ही स्वीकारली गेली आहे. अच्छा. विष्णू पत्नी म्हणून. वास्तविक लक्ष्मी ही स्वतंत्र देवता आहे. तिचा उल्लेख जो ऋग्वेदात येतो तो श्री म्हणतो, श्री. आणि श्रीचा अर्थ आताही आपण श्रीचा अर्थ समृद्धी, संपत्ती, ऐश्वर या अर्थाने हा शब्द वापरतो. श्रीमान म्हणतो ना आपण. श्रीमान म्हणजे ज्याच्याकडे समृद्धी आहे, संपत्ती आहे, सुख आहे, ऐश्वर आहे. आपण आता संक्षिप्त श्री हा शब्द वापरतो, श्रीमान शब्द वापरत नाही. जसं सौभाग्यवती हा एक शब्द आहे, तसं श्रीमान हा एक शब्द आहे. तर हा श्री शब्द लक्ष्मीसाठी वापरण्यात येत असावा असं अभ्यासकांचं मत आहे. आणि नंतरच्या काळात लक्ष्मी ही देवता जी विकसित झाली ती श्रीपासून झाली आणि तिचा उल्लेख सिरी असा येतो. सिरी असा उल्लेख भरूचच्या स्तूपामध्ये, बऱ्याच बौद्ध स्तूपांमध्ये जे शिलालेख आहेत लहान स्वरूपात आहेत ते 1 ओळीचे 2 ओळीचे, पण त्यात सिरी हा उल्लेख आहे. सिरीचा अर्थ होतो कष्ट करणाऱ्या लोकांची देवता. म्हणजे शेतकरी, कष्टकरी, कामकरी लोक आहेत. तर हे लोक भूमातेचे उपासक आहेत. म्हणजे शेती करतात, कष्ट करतात. 12 बलुतेदार शेतीशी निगडीत सगळे कारागीर, कामगार आहेत. तर शेत कामगार म्हणून जात आला. तर त्यांची मातृदेवता भूमाता आहे. तिला सिरी म्हटलं आहे बौद्ध वाङ्मयात. बौद्ध साहित्यामध्ये सिरी म्हटलं आहे. आणि नंतर मग श्री हा उच्चार संस्कृतमध्ये प्रचलित झाला आणि तिच्यापासून जी लक्ष्मी आता वैभवाची प्रतीक मानली जाते, दिवाळीच्या दिवशी तिची पूजा होते, रात्रीच पूजा होते तिची. जी अश्विनी अमावस्या असते तिला निऋती अमावस्या असे म्हणतात. आणि तिला आपण लक्ष्मीपूजन असं या शब्दाने उच्चारतो. आणि त्या ठिकाणी दिवे लावायचे असतात. त्या दीप ओवाळी म्हणजे दिवाच्या ओळी म्हणून दिवाळी शब्द आला. तर त्याला आधीचा जो शब्द होता तो यक्ष रात्री होता. यक्ष संस्कृतीच्या मध्ये सगळ्या पूजा किंवा सगळ्या उपासना रात्री होत असत. त्यात अमावस्येच्या रात्री होत असत. म्हणून अमावस्या हा शब्द निवृत्तीसाठी वापरला गेला असं कॉम्रेड शरद पाटलांनी म्हटलं आहे. मुळात ते यक्षरात्री आहे. वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये 5व्या-6व्या शतकामध्ये जे कामसूत्र लिहिलं गेलं त्यात यक्षरात्री म्हटलं आहे. आणि यक्षांचं दैवत आहे कुबेर. तर कुबेराची पूजा त्या दिवशी होते. आणि यक्षिणी म्हणून जी लक्ष्मी आहे किंवा निवृत्ती आहे तिची पूजा करण्याचा हा दिवस आहे. पण तिच्याबद्दल नकारात्मक माहिती पुराणांमध्ये आणि वेदामध्ये ऋग्वेदामध्ये असल्यामुळे तिला अलक्ष्मी असं म्हटलं गेलं कालांतराने निवृत्तीला. आणि मग तिचं सोज्वळ रूप म्हणून सोज्वळ रूप ही लक्ष्मी आहे. लक्ष्मी गोरी आहे तर अलक्ष्मी काळी आहे. म्हणजे काळी म्हणजे काळी आई. काळीचा अर्थ दुसरा होतो की जी काळे लोक आहेत, कष्ट करतात, त्यामुळे त्यांच्या शरीराचा रंग बदलतो ज्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे. तर अशा लोकांच्या बद्दलचा उल्लेख तो आहे. तर कालिका हा शब्द पुढे शिवाच्या पत्नीबद्दल येतो की कालिका स्वतंत्र देवता आहे. पुढे आपण पुढल्या भागात कंकाली बद्दल माहिती पाहूया तेव्हा ती माहिती आपल्याला आणखी विस्तृत कळेल. तर अशा तऱ्हेने म्हणजे एकीकडे ती शेतकऱ्यांची देवता आहे म्हणून सिरी तिला म्हणायचं, आणि दुसरीकडे तिला गोरी म्हणायचं. आणि गोरे म्हणजे आर्य या अर्थात तो शब्द वापरला गेला. आणि गोरे म्हणजे सुखी लोक, म्हणजे उन्हात जात नाही त्यामुळे त्यांची त्वचा काही काळी होत नाही. तर असा हा काळे गोरे हा जो भेद आहे म्हणजे आपल्या भारतातच तो आहे, अमेरिकेतच तो आहे, निग्रोच्या बाबतीत आहे असं नाही. तर भारतात हा आधीपासूनचा भेद आहे. त्यातून मग काळी ही कालिका, काळी ही कंकाली आणि चामुंडा सुद्धा काळीच आहे. पण लक्ष्मी मात्र गोरी आहे. म्हणजे श्रीमंत लोकांची देवता या अर्थाने. पण तिचं जे मूळ रूप आहे तिला मात्र मध्यरात्रीच्या वेळेस बाहेर हाकलण्याचा विधी केला जातो. आता बऱ्याच ठिकाणी तो नाही केला जात पण केला जातो. अशा ह्या परंपरा आपल्याकडे परस्पर विरोधी परंपरा रूढ आहेत. सर, आता शिलालेखाचा उल्लेख झाला, त्याचबरोबर ज्येष्ठ इतिहास संशोधक कॉम्रेड शरद पाटील यांचाही उल्लेख झाला. तर अजून कुठं म्हणजे गौरी महालक्ष्म्यांबद्दल असं महत्वपूर्ण लिहिलं गेलंय का? पुराण, महाकाव्य, पद्मपुराण, लिंगपुराण जे आहेत त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे यांचा म्हणजे महालक्ष्मी? हो, त्या ठिकाणी बरोबर आहे. तुम्ही ज्या पुराणाचा उल्लेख केला त्या पुराणामध्ये तिचा उल्लेख आहे. म्हणजे पुराणांनी तो उल्लेख यासाठी केला की त्या परंपरा आहे. आता दृढ झालेल्या परंपरा आपल्याला नष्ट नाही करता येत कारण त्या लोकांच्या भावनेशी निगडीत असतात. दुसरी गोष्ट ही जर शेतीशी निगडीत परंपरा आहे
तर मग त्या परंपरा नष्ट करणं शक्यच नाही, कारण शेतीशिवाय आपलं जगणंच कठीण आहे ना. म्हणजे जे शेती करणारा वर्ग आहे, जसं पंजाबमध्ये शेती करणारा वर्ग आहे, हरियाणामध्ये आहे, महाराष्ट्रातही आहे. शेती सगळीकडेच होते, आपापल्या परीने वेगळ्या पद्धतीने शेती होते. पण या शेतीच्या पद्धती आपण नष्ट नाही करू शकत. त्यामुळे मग या परंपरा चालूच राहतात. म्हणजे त्या परंपरांचा उल्लेख मग पुराणांनी केलेला आहे. आपापल्या परीने तो केला. आपापल्या परीने म्हणजे पुराण कोणत्या संप्रदायाचं त्यावर आहे. कारण पुराण ही ज्या लोकांनी लिहिली आहे ते त्या त्या संप्रदायाचे समर्थक असतात. जसं आता आपण टीव्ही चॅनेल पाहतो, तर टीव्ही चॅनेलवर विशिष्ट प्रकारची बातमी, विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यामागे काय कारण आहे की ते टीव्ही चॅनलचे मालक ज्या संप्रदायाचे, ज्या पक्षाचे आहे, ज्या विचाराचे आहे, तर त्याचा प्रभाव त्या चॅनेलवर पडतो. अगदी तोच प्रकार आपल्याकडे पुराणांनी केला आहे. आणि विशेषतः जे ब्राह्मण ग्रंथ आहे, म्हणजे ब्राह्मण ग्रंथ हा शब्द यासाठी वापरला जातो. ऋग्वेद किंवा इतरही वेद, सगळ्या वेदांच्या मध्ये ज्या काही विधी आहेत यज्ञाशी संबंधित, त्या विधीमध्ये विधीचं वर्णन करणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. या ब्राह्मण ग्रंथामध्ये मात्र ज्येष्ठेसोबत आणखी एक सोबत असतो. बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे म्हणजे गौरी गणपतीचा जो सण होतो त्यात गौरी ही आई म्हणून, गणपतीची आई म्हणून चित्रित केली आहे. काही ठिकाणी ती गणपतीची बहीण म्हणून चित्रित केली आहे. आणि आमच्या विदर्भात प्रामुख्याने आणि मराठवाड्यात होता गणपतीच्या जी झोल्या असतो, म्हणजे पुरुष लहानसा मूल बाळ असतं, तर ते बाळ म्हणूनही त्याची पूजा होते. तर हे बाळ काय आहे तर याला ज्येष्ठराज म्हटलं आहे. म्हणजे ज्येष्ठा हे लक्ष्मी किंवा निरुतीचं एक नाव आहे, तर तिचा मुलगा हा ज्येष्ठराज आहे. तर ह्या ज्येष्ठराज, जशी निरुतीची बदनामी वैदिक ग्रंथांनी केली, ब्राह्मण ग्रंथांनी केली, स्मृती ग्रंथांनी केली, तशी ज्येष्ठराज या दैवताची केली आहे. आता याला विनायक सुद्धा म्हटलं आहे. आणि ही बदनामी साधारणतः 400 वर्ष चालली. बोधायन गृहसूत्र नावाचं एक सूत्र आहे, गृहसूत्र म्हणजे गृहस्थी लोकांनी कोणते विधी करायचे त्याबद्दलची माहिती देणारा ग्रंथ. त्या ज्येष्ठाकल्प म्हणजे ज्येष्ठेबद्दलची माहिती आहे. ज्येष्ठाकल्प नावाचं एक प्रकरण आहे. त्यात विनायक शांतिकर्म किंवा भूतोत्पत्ती शांतिकर्म असं त्याला म्हटलंय. आता जो गजानन आज समृद्धीची, विद्येची, सुखाची आणि विशेषतः आपण शुभाची देतो. शुभ अशुभ दोन शब्द आपण वापरतो, तर त्याला तिथे अशुभ म्हटलं आहे. म्हणजे ब्राह्मण ग्रंथांनी त्याला भूत सुद्धा म्हटलंय, भूत पिशाच्याचे युनिट टाकलंय. आणि जशी भूताची बाधा होते असं आपण समजतो, विनायकाची बाधा सुद्धा होते. आणि विनायकाची बाधा झाली की मग विचित्र प्रकारची स्वप्न पडतात किंवा टक्कल केलेले लोक भगवे वेशधारी म्हणजे बौद्ध भिक्खू दिसतात. आणि जे युवराज असेल त्याला राज्य मिळत नाही, जो विद्यार्थी असेल त्याचं शिक्षण होत नाही, राजा असेल त्याचं राज्य चाललं जातं. अशा प्रकारच्या विचित्र प्रकारच्या भीतीच्या भावना या बोधायन सूत्रामध्ये आहे. तसंच याज्ञवल्क्य स्मृतीतील गणपती प्रकल्प नावाचं एक कल्प आहे, त्या कल्पामध्ये सुद्धा ती माहिती आहे. आता हे काही ग्रंथ असे फार लोकप्रिय आहे, आपल्याला माहिती आहे भागवत हा वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ आहे. त्यातही या विनायकाची बदनामी हरिवंशामध्ये आहे. पंचदशी, नाट्यशास्त्र, पंचवस्तू कृती, काश्यप संहिता, पद्मपुराण, लिंग पुराण, मार्कंडेय पुराण, महाभारत आणि मनुस्मृती या ग्रंथात सुद्धा विनायकाची बदनामी केली आहे. आणि या ग्रंथांचा काळ इसवीसनापूर्व 200 ते इसवीसनानंतरची 200 वर्ष, अशी 400 वर्ष या विनायकाची बदनामी केली. आणि सोबतच मग जी आता ज्येष्ठा आपण ज्याला म्हणतो गौरी, तिचीही बदनामी करण्यात आली. आणि अशा तऱ्हेने बहुजन समाज हा त्यांची पूजा करत होता हे लक्षात आलं. मात्र नंतर त्यांनी त्याच्या स्तुतीपर सुद्धा ग्रंथ लिहिले. म्हणजे एखादा संप्रदाय, एखादा पक्ष वाढतो तर त्याची बाजू सुद्धा घेणारा एक वर्ग, प्रस्थापितांचा वर्ग असतो. हे आपण राजकारणाच्या क्षेत्रात आज आपण पाहतो. तसाच प्रकार झाला. ज्या वैदिकांनी, ज्या ब्राह्मण ग्रंथांमध्ये त्यांची बदनामी केली आहे, त्यांनीच पुढे या ज्येष्ठेचंही गौरवीकरण केलं. गौरीकरणही झालं आणि गौरवीकरण. आणि तिला मग विष्णुपत्नी ठरवल्यानंतर तर प्रश्नच नाही, तिचा वैभवाचा काळ सुरू झाला. आधी लक्ष्मी हे वैभवाचं प्रतीक आहे. तर हे जे रूपांतर आहे, यात एखाद्या दैवताचं काय म्हणतात त्याला बदनामी करण्याचा, विकृती करण्याचा जो प्रकार आहे, त्यात अवमूल्यन केलं जातं. काही ठिकाणी त्याचं उन्नयन केलं जातं, म्हणजे त्यांना मोठं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर आरोप लावायचे भ्रष्टाचाराचे, त्यावर मंत्रिमंडळात घ्यायचं, हा जो प्रकार आपण पाहतो तो आपल्या बाजूला आला तो चांगला,
शत्रुपक्ष वाईट असा प्रकार दैवतांच्या बाबतीत सुद्धा अनेक संप्रदायांनी केलेला आहे. तर विष्णू आणि शिवाच्या आपण या कथा पाहतो अनेक पुराणात, त्याही अशा विचित्र विकृत आणि टोकाच्या नकारात्मक अशा कथा आहेत. तोच प्रकार ज्येष्ठ आणि ज्येष्ठराजाबद्दल ग्रंथांमध्ये झालाय प्रामुख्याने, पण परंपरेत मात्र त्यांची पूजा होत राहिली. आपण यापूर्वी मला वाटते निवृत्तीच्या वेळ पाहिलं होतं की ज्योती अमावस्या किंवा अगदी पोळ्याची जी अमावस्या आहे ती सुद्धा निवृत्तीचीच अमावस्या आहे. तर ह्या सगळ्या अमावस्या ह्या आद्य मातृदेवता निवृत्तीशी संबंधित आहे, अर्थातच निष्ठेशी संबंधित आहे. परंपरा मात्र कायम आहे, ग्रंथांमध्ये मात्र वेगळीच माहिती आहे. खरं आहे सर. वेगवेगळ्या मातृदेवतांचा नक्कीच उल्लेख होत असतो आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये. माझं मराठी दर्शनच्या रसिकांना विनंती आहे की प्रत्येक एपिसोड तुम्ही पहा, त्यावर चिंतन करा. त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये आपण सर कोणत्या मातृदेवतेबद्दल जाणून घेणार आहोत ते एकदा पुढे कंकाली घेऊ. कंकाली. ओके. महालक्ष्म्याबद्दल जर काही मिस होत असेल तर सर सारांशमध्ये 1-2 ओळीत तुम्ही कव्हर करू शकता. महालक्ष्मीबद्दल एक उल्लेख जो आहे संस्कृत शब्दकोशामध्ये, वाशी आपटे नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले, त्यांनी महालक्ष्मीसाठी गौरी शब्द वापरलाय. ती 8 वर्षाची आहे, अनाघ्रात व्हर्जिन आहे, पवित्र कन्या, पृथ्वी आणि वरुण पत्नी असंही तिला म्हटलंय. तुळशीच्या झाडालाही गौरी म्हटलंय, मल्लिका म्हणजे जाईची वेल, असे गौरी शब्द दिले. आपण ज्या गौरी गणपतीचा उल्लेख करतो, तर अशा तऱ्हेने हा जो शब्द आहे तो या अनेक अर्थाने प्रचलित आहे. आणि विशेषतः माहेर वाशिणीचा हा सण आहे म्हणून याला महालक्ष्म्या म्हणतात. आणि माहेर वाशिणीच्या सणाबद्दलची जे काही परंपरा आहे ते आपण यापूर्वी पाहिलेलंच आहे, पण थोडासा उल्लेख जर करायचा झाला आणखी तर आपण एवढंच पाहूया की ते तिला जे आपण यापूर्वी मला वाटतं पाहिलेलं आहे की घरी येते तेव्हा कशी येते वगैरे वगैरे, आणि मग मुली त्या प्रकारच्या जे सण करतात. तर कोल्हापूर परिसराबद्दल एक माहिती अशी आहे की तेरड्याच्या झाडापासून या ठिकाणी महालक्ष्मी उभ्या करतात, त्याच्या शेजारी गणपती बसवतात. म्हणजे गणपती आणि गौरी यांचा संबंध आहे म्हणून गौरी गणपती म्हणतो. ज्येष्ठ आणि ज्येष्ठराज बद्दल माहिती पाहताना पाहिलं होतं आपण की ज्येष्ठा म्हणजे निवृत्ती आणि ज्येष्ठराज म्हणजे गणपती. आपण स्वतंत्रपणे सुद्धा ज्येष्ठराज यावर केव्हा तरी माहिती पाहू, ओघावरती पाहू. तर अष्टमीचा दिवशी काही जणींच्या अंगात लक्ष्मीचा संचार होतो. तिच्या अंगात संचार झाला असेल ती स्त्री जिच्या ओटीत गणपती टाकेल तिला मूल होतं अशी धारणा आहे. ही एक परंपरा कोल्हापूर परिसरात आहे. या भागात नवमीला सकाळी लक्ष्मी उठतात. यावेळी जमलेल्या स्त्रिया एकमेकांची गहू व काकडीनी ओटी भरतात. ओटी भरणे म्हणजे नवसृजन, त्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हा एक सण फार महत्वाचा आहे. आता काही जातीमध्ये वेगळे सण आहेत, वेगळे प्रकार आहेत. चांद्रसेने कायस्थ प्रभू ज्याला सिख म्हणतात, बाळासाहेब ठाकरे वगैरे किंवा राज ठाकरे, तर त्यांच्या समाजात वेगळ्या पद्धतीने गौरी आणतात. दुर्वा किंवा तेरड्याच्या झाडापासून ते गौरी बनवतात. त्यावर खण व रेशमी सोळं पांघरतात. घराच्या प्रवेशद्वारात पाठ मांडून त्यावर गौरीचं सूप ठेवतात व त्यांना घरात आणतात. आणि गौरीचं सूप हातात घेऊन घराची प्रमुख स्त्री घराच्या सर्व भागात जाते व गौर कुठे आली असं तिला त्यापैकी एक स्त्री विचारते. मग प्रत्येक खोलीवर तेथील वैभवाचं वर्णन केलं जातं. दुसऱ्या दिवशी मोठी पूजा होते. सुपात नारळ, सुपारी, हळकुंड इत्यादी पदार्थ ठेवून ते सूप गौरीला पाहतात. त्यावेळी गौरीला घावन घातल्याचा नैवेद्य असतो. तर विशेषतः पाठारे प्रभू हा एक समाज आहे मोठ्या कोकण आणि मुंबई भागात किंवा गोव्यात, तर तिथे मटणाचे वडे करतात गौरीसाठी. गौरीच्या सणाला मुली बाहेर येतात. मुलींचा हा सण आहे प्रामुख्याने. तर त्यांना देवीला वाहिलेलं सूप आणि कण देतात. मराठवाड्यात मात्र लक्ष्म्यांच्या वेळेस मुली बाहेरी येत नाही, वेगळी परंपरा आहे या ठिकाणी. आणि आपण विदर्भात ती परंपरा पाहिली होती. अशा वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत महाराष्ट्रात सुद्धा. आणि एक गोष्ट आणखी राहून गेली आहे की गणगौर हा एक शब्द आहे, त्याची माहिती नाही पाहिली आपण. याच काळामध्ये राजस्थानामध्ये गणगौर नावाचा सण होतो. गण म्हणजे गणपती किंवा शिवासाठी, कारण गणपती हा जो शब्द आहे आपण सोंडेच्या गणपतीसाठी वापरतो, पण हा शिवासाठी प्रामुख्याने सुरुवातीला वापरला गेला आहे. तर शिवाला त्या ठिकाणी गण म्हटलं आणि गौर म्हणजे पार्वती. तर गणगौर नावाचा एक प्रकार, एक व्रत किंवा एक अनुष्ठान किंवा एक परंपरा ही राजस्थानामध्ये आहे. म्हणजे भारताच्या अनेक भागामध्ये, दक्षिण भारतात सुद्धा अशा प्रकारच्या ज्येष्ठा गौरीच्या परंपरा आहे. परंपरा कायम असल्यामुळे आपल्याला इतिहास शोधणं थोडंसं
सोपं गेलं. नाहीतर मग आपण ह्या पुराणांवर विश्वास ठेवला असता. पुराणांनी मग विकृत अशी वर्णन केल्यामुळे आपण त्या दृष्टीने पाहिलं असतं. तर यात आणखी महत्वाचं सणात वैशिष्ट्य असं आहे की स्त्रियांना या सणामध्ये खूपच महत्व आहे. म्हणजे स्त्रियांना पहिल्यांदा जेवायला देतात, मग पुरुषांना जेवायला देतात. आणि समजा घरातली कुटुंबातली स्त्री तिला मासिक पाळी असेल किंवा आणखी काही संकट आलं असेल, एखादी व्यक्ती मरण पावली असेल, तर मग नवरात्राच्या सप्तमीला हा सण केला जातो. आणि घराची करती स्त्री मरण पावली तर नवी सून किंवा नवी लक्ष्मी घरात येईपर्यंत हा सण साजरा होत नाही. म्हणजे स्त्रियांना प्राधान्य देणारा, स्त्रियांचा सन्मान करणारा असा हा सण आहे. या सणाच्या सणाकडे आपण या दृष्टीने पाहावं असं मला वाटतं. खरं आहे सर. तुम्ही एक वाक्य म्हटलात, परंपरा जिवंत असल्यामुळं इतिहास शोधणं सोपं गेलं, नाहीतर पुराणांवर विश्वास ठेवून आपण त्या बदनामीवरच विश्वास ठेवला असता. खरं आहे. तर श्रोत्यांना माझी विनंती आहे की प्रत्येक एपिसोड पाहावा, मराठी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करावं, सरांची पुस्तकं विकत घ्यावीत, वाचावीत, त्यावर चिंतन करावं. सर, पुढच्या भागामध्ये भेटूया आपण कंकाली या मातृदेवतेबद्दल जाणून घ्यायला. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.